बदलापुरात शिवसेनेचे सायमन कामकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शहर प्रमुख तथा नगरसेवक वामनजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आपण बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या शिबिराला सुरुवात या ठिकाणी होतीये. महत्वाचं म्हणजे श्रवण यंत्र जे आहे ते मोफत वाटप केलं जाणार आहे. या व्यतिरिक्त भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे आणि एकंदरीत याच शिबिराचा लाभ घेण्यासाठी अनेक शहरातले नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघत असाल तर 1 कोटीचा अपघाती विमा सुद्धा काढला जाणार आहे. ऑनलाईन डिलिव्हरी बॉय जे असतात म्हणजे ऑनलाईन डिलिव्हरी करणारी जी मुलं असतात त्यांच्यासाठी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त जे रिक्षा चालक बांधव आहेत त्या बांधवांसाठी सुद्धा हे जे अपघाती विमा आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि सायमन अशोक कामकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर जे आहे ते पार पडतंय. आज सकाळपासूनच या शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि मोठी गर्दी आपल्याला या शिबिराला पाहायला मिळते. बदलापूरच्या साईबाबा मंदिर म्हणजे रमेशवाडी परिसरात असणारं साईबाबांचं मंदिर आहे त्याच ठिकाणी हे शिबिर जे आहे ते पार पडतंय. 2 वाजेपर्यंत हे शिबिर जे आहे ते पार पडणार आहे आणि अपघाती विमा सुद्धा तब्बल 1 कोटींचा काढला जाणार आहे. या शिबिरा व्यतिरिक्त महाआरोग्य शिबिर पार पडते तसेच शस्त्रक्रिया शिबिर सुद्धा पार पडतंय. त्यामुळे हे सगळं आयोजन जे आहे ते मोफत या ठिकाणी केलं जात आहे. यापूर्वी सुद्धा सायमन कामकर यांच्या माध्यमातून विविध शिबिरे लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ती पार पडले होते आणि आता त्या पाठोपाठ वाढदिवसाचं औचित्य साधत आरोग्य शिबिर जे आहे ते आपण बघत असाल तर पार पडतंय आणि शहरातील परिसरातले जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. जे श्रवण यंत्र असतं त्याचं सुद्धा वाटप जे आहे ते मोफत केलं जाणार आहे. एकीकडे चष्मे वाटप शिबिर सुद्धा पार पडतंय आणि मोफत हे चष्मे वाटप शिबिर जे आहे ते पार पडतंय. नेत्र तपासणी या ठिकाणी केली जाते. अगोदर नेत्र तपासणी करून नंतर चष्म्यांचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. या ठिकाणी अनेक रिक्षा चालक बांधव सुद्धा आलेले आहेत. त्यांचा सुद्धा 1 कोटीचा विमा जो आहे तो काढला जाणार आहे. अर्थात आपल्यासोबत वामनजी म्हात्रे असतील. आपण त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी घेणार आहोत. अगदी अनेक जण भेटीगाठी घेत आहेत. महिलांच्या तपासण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी केल्या जात आहेत. आपण अधिक माहिती घेणार आहोत. आज खरं तर जवळपास 2 वाजेपर्यंत हे शिबिर जे आहे ते पार पडणार आहे. सायमन कामकर यांचा आज वाढदिवस आहे आणि विविध आरोग्य शिबिर मोफत श्रवण यंत्र आणि अपघाती विमा जो आहे तब्बल 1 कोटींचा तो काढला जाणार आहे. काय सांगाल? सध्याची तरुणाई कुठेतरी गाजावाजा करत आपला वाढदिवस साजरा करते पण हा तरुण जो आहे तो एक वेगळा संदेश देतो समाजाला. आज रमेशवाडी परिसरामध्ये सायमन गेले लहानपणापासून आमच्याबरोबर काम करत आहे आणि 2 दिवसापूर्वी त्याचा वाढदिवस होता आणि आज महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे शिवसेना शाखा आणि त्यांच्या माध्यमातून. तर तुम्ही बघत असाल का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी
सर्व पेशंटची गर्दी झालेली आहे. बऱ्याचशा रोगांवर निदान करणारे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत. बऱ्याचशा लोकांना जे आजार निदान होतील त्यांचं मोफत ऑपरेशनसुद्धा आम्ही करून देणार आहेत. डेंटलसारखा आजार बऱ्याचशा आता वयस्कर लोकांना हे असतो आणि त्यांची परिस्थिती नसते, तर प्रत्येकाचे डेंटल चेकअप करून त्यांचा पूर्ण दातांचा खर्चसुद्धा आम्ही लोक करणार आहोत. सर्वांना मोफत चष्मे वाटप दिलेले आहेत. श्राव ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना सुद्धा 200 लोकांना मशीन आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. ते सुद्धा श्रावण यंत्र आम्ही या शिबिरातनं त्यांना देणार आहोत. आणि जे रिक्षा चालक आहे, उबर चालक आहेत, त्यांना कुठेतरी वाहन चालत असताना एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो मृत्युमुखी पडला तर त्याला 1 कोटी रुपयाचा विमा इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा आम्ही या ठिकाणातून सर्व बदलावच्या रिक्षावाल्यांना काढून देणार आहे. असं हे महाआरोग्य शिबिर सायमनने मेहनत करून या ठिकाणी आयोजित केलेले. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या शिबिरात सहभागी झालेले आहेत. तर बऱ्याचशे या विभागातले बदलापूरचे नागरिक नक्कीच या शिबिराचा 5 वाजेपर्यंत फायदा घेतील. शिवसेना ही नेहमीच राजकारण करत नाही तर समाजसेवा, 80% समाजकारण या हेतूने या बदलापूर शहरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही बघत असाल की आमच्या लोकांचे, माझा सुद्धा वाढदिवस होता त्यावेळेस आदिवासींना मदत, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो किंवा शालेय साहित्य वाटप असो, ब्लड डोनेशन काम असो, अशी विविध सामाजिक उपक्रम घेऊन आमचे सर्व शिवसैनिक हे वाढदिवस साजरा करत असतात. नक्कीच सायमनला सुद्धा त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि असंच कार्य आपण सर्व मिळून या विभागामध्ये करत राहू. आता येणारी जी 15 ऑगस्ट आहे त्या 15 ऑगस्टला मॅरेथॉन स्पर्धा सालाबादप्रमाणे तिला कधीही खंड पडला नाही. तुम्ही बघत असाल की बाकीच्या लोकांनी सुद्धा मॅरेथॉन घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ती मॅरेथॉन आता मला वाटतं बंद पडली. मला वाटतं तुम्ही पत्रकार विचारा की एकाच दिवशी फक्त शो शायनिंगसाठी ती मॅरेथॉन स्पर्धा घेतली होती. पण बदलापूर शहरातनं चांगले खेळाडू निर्माण व्हावे या हेतूने ही मॅरेथॉन स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून घेत असतो आणि चांगले चांगले खेळाडू या मॅरेथॉनमधनं शिवसेनेच्या माध्यमातून निर्माण केलेलेच आहे. नक्कीच आपण सर्व पत्रकार याचं सुद्धा कव्हरेज चांगल्या पद्धतीने मॅरेथॉनचं कराल की प्रत्येक तरुण हा आपल्या शरीर सृष्टीसाठी सुद्धा, फिटनेससाठी सुद्धा. बघा आता तुम्ही मॅरेथॉनला 15 दिवस आहे पण सर्व कानाकोपऱ्यामध्ये शालेय विद्यार्थी प्रॅक्टिस करताना दिसतात. ठाणे महापौर मॅरेथॉन नंतर ही आपली महाराष्ट्रातली सर्वात मोठी मॅरेथॉन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत. नक्कीच आज बदलापूरची जर एकंदर राजकीय परिस्थिती बघितली त्याच्यावर तुम्ही सर्व एकत्र भेटा, मी त्याच्यावर भाष्य करणारच आहे. परंतु शिवसेना ही कधी या बदलापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार आहे. म्हणजे सामाजिक उपक्रम असो किंवा या बदलापूर शहरात कुठचंही कोरोनासारखं संकट येऊन गेलेलं आहे तर नेहमीच शिवसेना ही अग्रेसर असेल असं आजच्या दिवशी मी सांगू इच्छितो. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करतात. वामनदादांचा आशीर्वाद मिळालेला आहे, काय एकंदरीत सांगा? सर्वात पहिले धन्यवाद तर मी वामनदादांनाच देईन, कारण त्यांच्याकडून आम्ही समाजसेवा शिकलेलो. आज बघितलं ज्या टायमाला कोविडमध्ये लोकांना कोण नव्हतं त्या टायमाला कोविडमध्ये वामनदादा उभा होते आणि आम्ही सर्वांनी ती गोष्ट बघितली. अनेकांचा ट्रीटमेंट वगैरे हर एक गोष्ट वामनदादांनी कशा प्रकारे पार पाडली हे आपण बघितलं. तर ही की जी गोष्ट लहानपणापासून राजकारण न करता समाजसेवा करणं हे आम्ही वामनदादाकडून शिकलेलो आहे. आजची पण एक छोटीशी गोष्ट म्हणेल की वामनदादाला मध्यंतरी मी सांगितलं होतं की दादा एका तरुण व्यक्तीला शाळेच्या फीची गरज आहे आणि मी रात्रीतून मेसेज केला आणि दादांनी तुरंत लगेचच त्या व्यक्तीसाठी शाळेची फी अवेलेबल करून दिली. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की आज वामनदादाकडून आम्हाला काय गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांच्या त्यांच्यामुळे हा कॅम्प घडत आहे आणि त्यांच्याकडूनच आम्ही ही गोष्ट शिकलेलो आहे. आज तुम्हाला मी दाखवू इच्छितो की हा कोणता गव्हर्नमेंटचा पॉलिसी नाही आहे, ही रिलायन्सची पॉलिसी आहे. आणि ही रिलायन्सची पॉलिसी रिक्षा चालकाला आणि जे डिलिव्हरी बॉईज आहेत त्यांना आम्ही 1 कोटीचा मृत्यू अपघात विमा देत आहे. की समजा की त्यांचा काही ॲक्सिडेंट वगैरे काही प्रकारे त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या ह्या कंपनीच्या वतीने त्यांच्या परिवाराला 1 कोटी रुपये देण्यात येईल.
दुसरी गोष्ट कानाची मशीन अशी नाहीये की कोणी आजकाल चायनाची मशीन देते, पण आपण सिमन्सची मशीन सर्वांना प्रोव्हाइड करत आहे. ही चांगली कंपनीची मशीन्स आहे, जेणेकरून चांगला वर्ष त्यांना वापरता येईल. अशी नाही की 5 महिने 4 महिने वापरली की खराब झाली, 1000-2000ची मशीन देतो, की सिमन्सची मशीन आपण त्यांना प्रोव्हाइड करत आहे. चष्म्याची क्वालिटी तुम्ही बघाल तर आजकाल लोक चष्मे फ्री वाटत राहिलेत. जसं दादांच्या वाढदिवसाच्या टायमाला आम्ही चष्मे वाटले, त्याच्यानंतर अनेक जणांनी चष्मे वाटणे चालू केले. त्याच्या पहिलं आम्हाला कुठं दिसलं नाही की चष्मे वाटत होते. पण ते चष्मे आणि आपल्या चष्म्यांमध्ये फरक बघा. हा चष्मा ड्युरेबल आहे, हा किती तुम्ही स्ट्रेस करा तुटत नाही. असं नाही की रिडिंग 35-40-50 रुपयेवाला चष्मा दिलेला आहे. त्याची क्वालिटी हर एक गोष्ट इथं तुम्ही बघाल तर आम्ही चांगल्या प्रकारे आमच्या लोकांना प्रोव्हाइड करत आहे. आणि हे खरं हे होण्याच्या मागचं कारण मूळ वामनदादाच आहे. कारण ह्यांच्याकडे ज्या टायमाला मी गेलो तर ह्यांनीच मला मार्गदर्शन केलं की तू ह्या प्रकारे करू शकतो. तर मी त्यांना धन्यवाद दिले या गोष्टीसाठी. आणि मी अजून एकच गोष्ट म्हणेल की जितके जास्त रिक्षावाले आहे आणि डिलिव्हरी बॉय त्यांनी इथं यावे आणि त्यांचं इन्शुरन्स इथं करून घ्यावे. धन्यवाद. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आज दिवसभर हे शिबिर जे आहे ते सुरू राहणार आहे. बदलापूर पश्चिमच्या रमेशवाडी परिसरामध्ये शहर प्रमुख वामनचू म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सायमन कामकर यांच्या माध्यमातून हे शिबिर पार पडते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला श्रवण यंत्र हवं असेल किंवा मोफत चष्मा हवा असेल, आरोग्याची तपासणी करायची असेल तर तुम्ही नक्की साईबाबा मंदिर लगतच या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या शिबिराला भेट द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट साईल कायसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी.